ती पण सांगू. सांगा कशाच्या रिलेटेड. म्हणजे कसं कॉलेज संपल्यानंतर कॉलेजचे दिवस असतील किंवा तरुण आहे आम्ही, पण त्यावेळी विशीतले जे दिवस आहेत 20 वय वगैरे त्यावेळेचे ते दिवस आता मिस करतोय. टीनेजर्स तर ते थोडस मांडण्याचा प्रयत्न केला होता की मी काय काय मिस करतो. की कवितेचं नाव आहे इतकं पण मोठं व्हायचं नव्हतं. विशीत आहे म्हणता म्हणता तिशीत कधी पोचलो कळालंच नाही. विशीत आहे म्हणता म्हणता तिशीत कधी पोचलो कळालंच नाही. दादा दादा म्हणणारी लहान पोरं काका काका कधी म्हणू लागली कळालंच नाही. दादा दादा म्हणणारी लहान पोरं काका काका कधी म्हणू लागली कळालंच नाही. एका रात्रीत अख्खी वेब सिरीज बघून काढणारे आम्ही एक पिक्चर बघायला 8-8 दिवस कसे काय लागू लागले कळालंच नाही. प्रत्येक दिवशी सोशल मीडियावर फोटो अपलोड करणारे आम्ही महिना महिना फेसबुक उघडायचे सुद्धा कसं काय विसरू लागलो कळालंच नाही. प्रत्येक वर्षी दिवाळीला कॉलेज सुरू झाल्यावर 2-2, 3-3 नवीन कपडे घेणारे आम्ही आता 2-2, 3-3 वर्ष एकाच कपड्यांवर कसे काय काढू लागलो कळालंच नाही. मोबाईल बूट सॅक यावर स्वतःचे स्टेटस ठरवणारे आम्ही आता अंतर्वस्त्रांना भोकं पडली तरी कसं काय दुर्लक्ष करू लागलो कळालंच नाही. ट्रिपला जाताना पार्टी करताना सगळे पटकन एकत्र जमणारे आम्ही आता पैसा असतानाही कसे काय नाही म्हणू लागलो कळालंच नाही. आयुष्यभर साथ निभावू, कायम एकत्र राहू, नेहमी भेटू अशी आश्वासने देणारे मित्र आज 2-2, 3-3 वर्ष कसं काय न भेटता राहू लागले कळालंच नाही. आणि तुम्हाला आठवते का नाही माहित नाही, पण आमच्या डिप्लोमाच्या वेळेत किंवा डिग्रीच्या स्टार्टिंगला व्हॉट्सअप वगैरे काय प्रकार नव्हता. टेक्स्ट मेसेज हा प्रकार होता आणि टेक्स्ट मेसेजला ₹1 कट व्हायचा आणि कॉलिंगला ₹1 प्रति मिनिट. म्हणजे तुम्ही 1 सेकंद बोलला तर ₹1 कट व्हायचा, 60 सेकंद बोलला तर ₹1 कट व्हायचा. त्या कंडिशन मध्ये सुद्धा आम्ही रोज बोलायचो किंवा रोज चॅटिंग करायचो मित्रांना. की ₹1 टेक्स्ट मेसेजला, एका टेक्स्ट मेसेजला ₹1 कट होतो आणि कॉलिंग ₹1 प्रति मिनिट असा खर्च होता. तरीही रोज न चुकता बोलणारे आम्ही आज कॉलिंग, नेट, SMS सर्व काही अनलिमिटेड असूनही तसं काय न बोलता राहू लागलो. मित्राचा वाढदिवस असला की रात्री 12 वाजता त्याला न चुकता विश करायचो आणि केक आणून त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करायचो. पण आता त्याने थँक्यू एव्हरीवन असे लावलेले स्टेटस पाहून त्यालाच त्याचा वाढदिवस कसं काय विश करू लागलो कळालंच नाही. त्याच्याही थोडस आधी नेट जे होतं ते आम्हाला 200 MB प्रति महिना मिळायचं. किती साली 2010 ते 2013 200 MB प्रति महिना. ते पण आम्ही नवीन सिम कार्ड घ्यायचो. ते लिहिलं की 200 MB प्रति महिन्यात आम्ही खूप खुश असायचो. नेटपॅक परवडायचे नाही म्हणून दर 3 महिन्याला नवीन सिम कार्ड घ्यायचो. म्हणजे नवीन सिम कार्ड घेतलं की त्याला 200 MB 3 महिने फ्री मिळायचं. त्यामुळे दर 3 महिन्याला नवीन सिम कार्ड घ्यायचो आणि 200 MB 1 महिना पुरवून वापरायचो. आता 1.5 GB 2 GB प्रत्येक दिवसाला मिळत असूनही कसं काय पूर्ण झालंय कळालंच नाही. ही मिस करतोय आणि ती माझ्या मित्राला मी लाईन म्हटली होती तर तुम्हाला माहिती नाही.